नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1064वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली हिंदीतली रचना आहे, पैसा बहुत महत्वपूर्ण है पर उसे कितना महत्व देना है ये आपका ही मन आपको ठीक तरह बता सकता है. दुसरी जी रचना आहे ती आहे पुन्हा ब्रह्मसूत्रांमधल्या 46व्या भागात. आता पुढचं 36वं आणि एकूणातलं 208वं सूत्र आता बघूया. आत्मा किती मोठा होऊ शकतो हे जर पक्क असेल तर शरीराच्या जन्माच्या वेळेचा आकार आणि मग वाढत जाणारा आकार हा एका शरीरापुरताच असेल आणि मग पुढच्या जन्मात वेगळ्याच शरीराचा लाभ झाला तर मग कसं होणार? म्हणून जैनांचं हे मत पटणारं नाही. आणखी एक मत आहे की सगळे काहीतरी करणारे असतात आणि ब्रह्म त्यांनी काय करायचं यावर देखरेख करतो. एक मुकादम असतो आणि एक मत असं असतं की ब्रह्म या असीम वस्तूंपासून छोट्या छोट्या अनेक नवीन वस्तू बनतात. तसं काही नसतं, पण ब्रह्म सर्व बनवायची क्षमता राखून असतं. ब्रह्म प्रकृती म्हणजे निसर्ग आणि पुरुष म्हणजे आत्मा आणि ऊर्जा यांच्यावर राज्य करतो. हे सगळं वेदांच्या विरुद्ध जातं, कारण त्याचं मूळच असं आहे की ब्रह्माखेरीज दुसरं काही प्रत्यक्षात नसतंच. आता पुढचं 37वं आणि एकूणातलं 209वं सूत्र बघूया. सगळं ब्रह्मापासूनच बनलं. कुणी म्हणेल की मग ब्रह्माला कुणी बनवलं? कारण जर आपण ब्रह्माला सगळ्यात आधीचा मानलं तर त्याच्या आधी काही असूच शकत नाही, असण्याच्या आधी काही असूच शकत नाही. आणि ब्रह्म अमुक प्राण्यासाठी काही करतोय आणि इतरांसाठी काहीच करत नाही असंही असू शकत नाही. आता पुढचं 38वं आणि एकूणातलं 210वं सूत्र बघूया. ब्रह्म निसर्ग आणि आत्मा यांच्यापेक्षा वेगळा असला आणि तो त्यांचं नियंत्रण करतो असं म्हटलं तरी त्यांचं काहीतरी नातं असल्याखेरीज हे होणं शक्य होत नाही. ब्रह्म, निसर्ग आणि आत्मा यांचे भाग होऊ शकत नाहीत. वेदांत्यांचं म्हणणं असं की ब्रह्म आणि माया दोन्ही इतके विशाल आहेत की त्यांचं वर्णन माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. ब्रह्मच सगळं काही आहे, निसर्गही ब्रह्मच आहे. आता पुढचं 39वं आणि एकूणातलं 211वं सूत्र बघूया. ब्रह्मा हा निसर्गाचा नियंत्रक आहे म्हणजे ते वेगळे आहेत असं नाही, दोन्ही एकच आहेत. आता पुढचं 40वं आणि एकूणातलं 211वं सूत्र बघूया. जर असं म्हटलं की ब्रह्म निसर्गाचं नियंत्रण करतो तर ब्रह्माला भावना आहेत असं मानावं लागेल. तेव्हाच तो निसर्गाला त्याच्या मताप्रमाणे काहीतरी करायची आज्ञा देऊ शकेल, म्हणजे ब्रह्माला मत असेल. हे तर शक्यच नाही. आता पुढचं 41वं आणि एकूणातलं 212वं सूत्र बघू. या इतर मतांचं मानलं तर ब्रह्म सीमित होतो, सगळीकडे असणारच नाही तो. मग ब्रह्म, निसर्ग आणि आत्मा सगळंच संपेल आणि जे संपतं त्याचा जन्मही होतो असं होईल. मग हे सगळं निरीश्वरवादाकडे वळेल. आता पुढचं 42वं आणि एकूणातलं 213वं सूत्र बघूया. ब्रह्म हे काही कोणता पदार्थ नाही. यावर काही लोकांचं म्हणणं असं की ब्रह्मापासून तर सगळं बनलंय, मग देव कसे काय नाही बनले? यावर वेदांत्यांचं म्हणणं असं की वासुदेव हाच ब्रह्म असतो, वासुदेवच सत्य आहे, त्याचा आत्मा म्हणजे संकर्षण आहे, मन म्हणजे प्रद्युम्न आहे आणि मीपणा म्हणजे अनिरुद्ध आहे. हे तिन्ही वासुदेवापासूनच बनलेले आहेत. वासुदेवाची भक्ती आणि जप 100 वर्ष काया वाचा मनाने केला तर तो प्रत्यक्ष वासुदेवच बनून जातो. असं म्हटलंय की संकर्षण वासुदेवापासून बनला, प्रद्युम्न संकर्षणापासून बनला आणि अनिरुद्ध प्रद्युम्नापासून बनला. हे काही खरं वाटत नाही, कारण हे सगळे तर संपलेच. ते सगळे वासुदेव बनल्यावरच संपू शकतात. व्यासांच्या मते कोणताही आत्मा बनत नाही तर तो अगोदरपासून असतोच.
आता पुढचं 43वं आणि एकूणातलं 214वं सूत्र बघूया. मध्यस्थाकडून काही बनतं हे तर शक्य नाही. संकर्षण या आत्म्याच्या मधून प्रद्युम्न बनतो हे म्हणूनच पटत नाही. वेदांमध्येही कुठे याचा उल्लेख नाही. आता पुढचं 44वं आणि एकूणातलं 215वं सूत्र बघूया. हे सगळे पूर्ण ज्ञानी आहेत हे धरून चाललो तरी त्यांच्यातला हा दोष काही आपण घालवू शकत नाही. काही जण म्हणतात की संकर्षण वगैरे वेगवेगळे आत्मे नसणारच, कारण सगळ्यांना देव समजलं जातं, त्यांना मनाची शक्ती चांगली असते, ज्ञान, पावित्र्य, ऊर्जा, निर्भयपणा सगळं काही त्यांच्यात असतं, आवडीनिवडी नसतात आणि त्यांना मरण पण नसतं, इतकं सगळं सारखेपण असतं. म्हणजे ते खरे म्हणजे एकच असतात, फक्त आपल्याला त्यांची वेगवेगळी रूपं दिसतात. सगळं काही वासुदेवच असतं. अगदी ब्रह्मापासून गवताच्या काडीपर्यंत सगळंच वासुदेव असतं. आता पुढचं 45वं आणि एकूणातलं 216वं सूत्र बघू. काही ग्रंथ परस्पर विरोधी असतात आणि वेदांच्या विपरीत पण असतात. भागवतामध्ये सगळे गुण खरं म्हणजे वासुदेवाचेच आहेत म्हणून वर्णन केलेलं आहे. सगळ्या ग्रंथांमधलं असं काही वेदांमधलं नाही जे या लेखकाचं आहे आणि कदाचित त्यांचा वेदांचा अभ्यासही कमी पडत असेल, शक्य आहे.